तुझ्याकडे काय सुपर पॉवर बिवर नाही सगळ्यासनी एकटा मारायला? तर नसू दे की सुपर पॉवर. अरे पण डॉक्टरांबद्दल आपल्या तोंडावर हे सगळं बोलतात, घोषणा देतं म्हणजे ऐकून घ्यायचं वय गपगुमा. नाही नाही, एकेकाचा दातच पडतो एका बुकीत. ए अरे एका बुकीतच तूच सुजून येशील हा? आणि पोलीस आतमध्ये टाकतील ते वेगळंच. मी काय म्हणतो, जरा शांत डोक्याने काम कर. कसा शांत राहू सांग की तू नाम्या, कसा शांत राहू? अरे डॉक्टरांची काय बी चूक नसताना ती वकील आणि पोलीस तिकडे डॉक्टरांना तारा देतात, इकडे हे लोक डॉक्टरांच्या विरोधात घोषणा देतात. अशाने डॉक्टरांच्या अडचणी कमी होतील का वाढतील तोच सांग मला. अरे कालपत्र डॉक्टर डॉक्टर करणारे हे सगळे लोक आज त्यांच्या विरोधात घोषणा देतात. नाही, खऱ्याची दुनिया नाही, हेच खरं आहे. फाशी द्या, फाशी द्या, पुणे डॉक्टरला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. आता पत्तूर शिक्षा म्हणून आता डायरेक्ट फाशी. फाशी द्या. पुणे डॉक्टरला फाशी द्या. नाही नाही, ह्यो मोरक्या आहे ना, याचा हाताच टाईट करतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 कोर्टाची पुढील कारवाई सुरू करा. हेच ते स्टेटमेंट आहे ज्यात असं लिहिलंय की रेश्माचं कोणाबरोबर तरी अफेअर आहे. ही सही तुमचीच आहे ना? नाही, बजाची आहे. जज साहेब, मी बजरंग पाटील यांना येथे बोलवण्याची विनंती करते. परवानगी आहे. बजरंग पाटील हाजिरो. तुमचं नाव? बजरंग पाटील. ही सही तुमची आहे? होय, माझीच आहे की. मी स्वतःच्या हाताने सही करून देशमुख साहेबांकडे दिली. कोणासोबत अफेअर होतं रेश्माचं? यांच्यासोबत? हो मॅडम, आव काय बोलताय तुम्ही? डॉक्टर असं काय करणार पण नाही. डॉक्टर आमचं देव माणूस आहे, असा माणूस उभ्या आहे. मग कोणासोबत होतं? नाही माहित मला. नाही माहिती? मग यावर तुम्ही सही का केलीत? कशी केली म्हणजे? डॉक्टरांनी म्हटली केली लगेच. अच्छा, म्हणजे ते सांगणार आणि तुम्ही करणार? हा मग विश्वास आहे माझा त्यांच्यावर. त्यांनी काळीच मागितलं नाही, काढून देणे का? तिचं खरंच अफेअर होतं का? नाही मग रेश्माला कोणाबरोबर पाहिलं होतं का? नाही, कधीच नाही. बजरंगा शपथ. जर तुम्ही तिला कोणाबरोबर पाहिलं नव्हतं, तिचं कोणाबरोबर अफेअर आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं, तर या स्टेटमेंट वरती तुम्ही का सही केलीत? एका बाईची बदनामी करताना जरा सुद्धा लाज नाही वाटली तुम्हाला? चव्हाण साहेब, बोलायचं मॅडम बरोबर. एक्सक्यूज मी मॅडम. येस. बोलायचं होतं. ठीक आहे, पण उद्या भेटू. बोला. खूप छान केस लढता तुम्ही. खूप अभ्यास करून आला होतात. मला आवडतात अशी मेहनत घेणारी माणसं. नाही, तुमचा राग मी समजू शकतो. तुम्हाला खरंच असं वाटतं का मी दोषी आहे? आजच्या तुमच्या प्रश्नांमुळे मी अपराधी आहे हे सिद्ध होईल. पण मॅडम एक सांगू, तुम्ही कितीही अभ्यास केला तरी सत्य काय हे बदलू नाही शकणार. कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. मॅडम, अहो साधी गोष्ट आहे.
मी जर का एवढे गुन्हे केले असते, एवढे खून केले असते, पैसे लाटले असते, तर नक्कीच एखादा चांगला वकील नेमू शकलो असतो. पण मी तसं नाही केलं, कारण मला माहितीये मी खरा आहे, मी काहीच केलेलं नाहीये, मी निर्दोष आहे. तुम्ही कितीही खरेपणाचं खोटं कातडं पांघरलत ना, तरी सुद्धा त्याचा असर माझ्यावरती होणार नाहीये. कळलं? हसताना खूप सुंदर दिसता मॅडम तुम्ही. एक सांगू, कोर्टात अशी स्माईल नका देऊ. अहो, लोकांचा जीव घ्याल नाही तर तुम्ही. खूप किलर स्माईल आहे तुमची. चव्हाण साहेब, चल. आजे, ते कोर्ट म्हणजे तुझा वाडा आहे का? सगळं तुझ्या मनानं व्हायला? कोर्ट नेहमी कोर्टाच्याच टायमानुसार चालत असतं, तुझ्या टायमानुसार नाही चालणार. आणि काय ग, साक्ष नाही दिली तर लगेच अपमान होतो का? वय वय आजे, तू नको जाऊ कोर्टात. तुझा लय मोठा अपमान झालाय. तू आपली इथेच थांब माझ्यावर. हा, नको जाऊ. वय, तुम्हाला लयच अपमान झाल्यासारखं वाटत असेल तर घरीच थांबा. आहे बघितलंस का, तुझा एवढा मोठा अपमान झाला, त्याचं ह्यांना काय पडलं नाही. ते बी खरं आहे म्हणा, ज्याला मानच नसतो त्याला मान काय ना अपमान काय समजा सारखंच असतंय. नाहीतर काय मामी, तुमचं अगदी बरोबर आहे. तुमचं सेम माझ्यासारखंच आहे बघा. एखाद्या ठिकाणी आपला अपमान झाला ना, तिथं आपण एक सेकंद बी थांबत नाही. तुम्ही समधी का भडकवताय त्यांना? मी काय बोळ्यानं दूध पिती होय? त्यांनी मला भडकवायला, मला सगळं कळतंय. माझ्या लिखीलाच माझा तेवढा पुळका आहे, तुम्हाला काय देणं घेणं नाही. हे डिंपल आज त्या मॅडमला माझी साक्ष घ्यायला सांगणार होती, पण काय ग, तुझा रियाडा कुठं रुतला? अगं आजी, मी सांगितलं होतं त्यांना, पण त्या म्हणाले आज नको, उद्या साक्ष घेत. आज पावतूर बापाचं, नवऱ्याचं, सासऱ्याचं, पोराचं ऐकलं नाही, ते तिचं ऐकू होय? त्या मॅडमला म्हणा बस तिकडे वाट बघत, मी नाही येत. आहे तू जाऊच नको अगं. अहो, तुझी साक्ष लय महत्वाची आहे. ती मॅडम ना चांगली नाक घाशीत माफी मागायला आली पाहिजे तुझ्या मोर, आणि मगच जा तू. हा आजे, एक काम कर, तू एका नाही कोर्टात जाऊच नको. आपण एका नाही घरातच कोर्ट करू. तुला पाहिजे तेवढी साक्ष दे, काय बोलायची ती बोल. त्या डॉक्टरांना फाशी पण एका नाही देऊन टाक. हा, पण आजे घरीच थांब ग, मला घरी लय कंटाळ येतो ग. हा, मी एकटा असल्यावर तू घरीच थांब. मी बघ जातच नाही आता. खूप दिवसांना कोणीतरी मला डॉक्टर म्हणालं, ऐकून खरंच खूप छान वाटलं. मला इथून पुढे डॉक्टरच म्हणा. ठीक आहे, बोल डॉक्टर, काय हवंय? मला पिण्यासाठी पाणी हवं होतं. एक मिनिट. हे घे. अजून काय हवंय का? हो, मला वाचण्यासाठी पेपर मिळेल? हो डॉक्टर, पेपर हल्ली खूप महाग झालेत. अरे हो, लक्षातच नाही आलं माझ्या. ठीक आहे, आणतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. अजून काही हवंय का? नाही, लागलं तर कळलंय. बरं ठीक आहे, येतो. दहा खून करणारा नक्की देव माणूस की राक्षस? खुनी डॉक्टर विरुद्ध कोर्टाबाहेर मोर्चा. दिव्याने माझी चांगलीच वाट लावली, पण मी सुद्धा दिव्याची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही. माझी सगळी इमेजची वाट लावली ना तिने. आता मी सुद्धा माझी इमेज पहिल्यासारखी बनवणारच.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.